नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आतले लक्ष्मी निवासच्या सेटवरती आणि त्यांचे 100 एपिसोड पूर्ण झाले. तर सर तुम्हाला त्यासाठी फर्स्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमचं मेहनत सफल होतं आहे. आज तुम्ही सगळ्या रिक्षा चालकांना भेटला, ते कसं वाटलं? तुमचं 1-to-1 इंटरॅक्शन झालं सगळ्यांसोबत. एकतर थँक्यू व्हेरी मच. 100 भाग आणि मला असं वाटतं की 100 म्हणण्यापेक्षा खरंच म्हणायला पाहिजे की आमचे 200 भाग पूर्ण झाले. कारण आमची मालिका 1 तासाची आहे, जे आपल्या सर्वसाधारण मालिका असते त्यापेक्षा दुप्पट आमची वेळ असते. आणि त्याचमुळे खूप छान वाटतं. म्हणजे अर्थात कुठलीही मालिका असेल तिचं 100-200 असाच टप्पा कुठली मालिका गाठते तर सगळ्या लोकांना संबंधित म्हणजे कलाकार असतील, सगळे आमचे टेक्निशियन असतील, संपूर्ण टीम असेल, निर्माता, दिग्दर्शक, चॅनल, सगळ्यांनाच आनंद वाटत असतो. पण लक्ष्मी निवासी 100 हा विशेष मला असं वाटतं या गोष्टीकरता आहे की 1 तासाचा भाग यापूर्वी असं 7 दिवस असं कधीच झालं नव्हतं. आणि झी मराठीने ते धाडस केलं आणि त्याला कसा प्रतिसाद मिळेल लोकांचा हे सुरुवातीला आम्ही थोडेसे साशंक होतो. पण आपल्या प्रेक्षकांनी म्हणजे खूप 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 धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचे की अगदी पहिल्या भागापासून इतकं प्रेम दिलं, इतक्या मोठ्या संख्येने लोक मालिका बघतायत आणि त्यांनी सुरुवातीपासूनच आत्तापर्यंत बघतायत. तर त्यामुळे त्यांचे एकतर सगळ्यात आधी खूप खूप आभार. आणि म्हणून हा आनंद हा आपण ज्याला म्हणतो डबल याचा धमाका आहे, एका अर्थी द्विगुणित झाला आहे खरं तर मी म्हणेन. कारण नॉर्मल सिरियलपेक्षा दुप्पट आनंद झाला आहे. कारण ही लक्ष्मी निवासी मालिका ही महामालिका याकरता सगळ्यांनी खूपच मेहनत घेतलेली आहे. आणि मी म्हटलं असं झी मराठीने सुद्धा हे पाऊल उचललं आहे, धाडस केलं आणि लोकांचा त्याला इतका छान पाठिंबा मिळाल्यामुळे एकूणच आम्हाला सगळ्यांनाच खूप खूप आनंद झाला. येस, तुम्ही या सगळ्या रिक्षा चालकांना भेटलात आणि त्यांच्यासोबत 1-to-1 इंटरॅक्शन केलं, त्यांना गिफ्ट्स पण मिळाले आणि त्यांचं प्रेमही तुम्हाला सोबत मिळालं. तर तो एक्सपिरियन्स कसा होता? तो खरंच विलक्षण होता. कारण काय की आत्तापर्यंत रिक्षामध्ये अनेकदा प्रवास केलेला आहे. अजूनही जर समजा काही गाडी सर्व्हिसिंगला गेली असेल म्हणून किंवा पटकन जायचं असेल किंवा पार्किंगचा कधी प्रॉब्लेम असेल, ड्रायव्हर नसेल तर रिक्षाने अजूनही प्रवास होतोच. पण तेव्हा कसं होतं की रिक्षाचालकाशी एवढं बोलणं होत नाही. आपण किती झाले पैसे दिले आणि गेलो. बऱ्याच वेळा रिक्षाचालक समजा एखादा कोणी थांबला नाही किंवा आपण विचारूनही तो माझ्यावरपणे निघून गेला तर चिडून एक मनातल्या मनात आपण त्याला शिवी हासडणं एवढाच हे असतं. पण आज खरंच त्यांच्याशी बोलून एक त्यांचंसुद्धा एक वेगळं आयुष्य आहे, त्यांचीसुद्धा सुखदुःख आहेत. किंवा आज मला एकाने सांगितलं पहिल्यांदा आम्हाला कोणीतरी बोलून असं इतकं प्रेम मिळालं, इतकं आम्हाला भेटवस्तू किंवा इतकं आम्हाला आपलेपणाने कुणी आमच्याशी बोललं. तर मला वाटतं सगळ्यात आधी झी मराठी आणि झी मराठी डिजिटल टीमचे मी कौतुक करेन. कारण अशा प्रकारचा हा उपक्रम माझा विचार त्यांनी केला. कारण बऱ्याच वेळा सेलिब्रेशन होतात पण अशा प्रकारे कोणी विचार खूपच कमी लोक करतात. तर मला वाटतं फुल मार्क्स टू झी मराठी डिजिटल टीम की इतका छान त्यांनी विचार करून आम्हालासुद्धा एक संधी मिळाली. कारण कसं आहे की एक अभिनेता म्हणून मी जी भूमिका करतो, जी मी सामान्य जो माणूस असतो त्याला मी माझ्या पद्धतीने, माझ्या विचारानुसार, माझ्या आकलनशक्तीनुसार मी ते पात्र रंगवतो. पण जेव्हा असा सामान्य माणूस भेटतो तर त्यांच्या जेव्हा सुखदुःखांचं काही आपल्यालाही त्या गोष्टी कळतात किंवा त्यांचे अनुभव मिळतात तर एक अभिनेता म्हणून मला अनेक गोष्टी मिळतात पण एक माणूस म्हणून सुद्धा गोष्टी मिळतात त्यांच्याबरोबर बोलून, त्यांच्याशी इंटरॅक्शन करून. तर मला वाटतं ही संधी झी मराठीने या निमित्ताने दिली त्याकरता झी मराठीचे मी आभार मानेन. कारण खरंच खूप खूप छान वाटलं, एक वेगळा अनुभव मिळाला. त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी सांगितलेला एखादा प्रसंग आहे का तुम्हाला किंवा तुम्हाला जो शेअर करावा असं वाटतोय? एक रिक्षाचालक होते, म्हणजे जसं श्रीनिवासची सेकंड इनिंग सुरू झाली कारण त्याच्या कंपनीत त्याला सांगितलं गेलं की आता आम्हाला काही तुमची गरज नाही आहे, आता नवीन नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, तरुण जे मुलं आहेत त्यांना आम्ही हे देणार आहोत की आम्ही त्यांना नोकरी देणार आहोत, त्यामुळे आता आम्हाला तुमची काही गरज नाही आहे. तर हे असल्यामुळे जेव्हा त्यांना असं सांगितलं गेलं तर एक गृहस्थ होते रिक्षावाले, त्यांच्या बाबतीतसुद्धा असंच घडलं की त्यांचीसुद्धा नोकरी गेली आणि त्यांना काय करावं प्रश्न होता. आणि म्हणून त्यांनी हळू रिक्षा शिकायला सुरुवात केली, रिक्षा चालवायला लागले. आणि ते म्हणाले ज्याप्रमाणे तुम्ही लक्ष्मीला सांगितलं नाही आहे, मी सुद्धा माझ्या लक्ष्मीला सांगितलं नव्हतं आणि आज कुठेतरी मी स्वतःला तुमच्यात बघतो. तर एक अभिनेता म्हणून ते खूप छान वाटलं की आपण जे पात्र करतोय, जे सामान्य माणूस आपण आपल्या पद्धतीनं रंगवतोय ते कुठेतरी लोकांशी कनेक्ट होतं आहे, लोकांना कुठेतरी ते खरं वाटतं आहे आणि लोक अशा प्रकारची दाद देत आहेत, इतक्या आपुलकीने बोलत आहेत. त्यामुळे खरंच खूप छान वाटलं.
येस सर, असंच खूप छान वाटतं आम्हाला सुद्धा तुम्ही जे काम करता आणि ते ॲक्च्युली रिअल लाईफ ते जाणवतं, त्यामुळे ते खूप भारी वाटतं की कोणीतरी असं दाखवतं आणि दिसतंय आपल्याला त्या स्क्रीनवरती. त्यामुळे तुम्हाला सर ऑल द बेस्ट पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू सो मच. 100 एपिसोड झाल्यामुळे तुम्हाला परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना एवढंच सांगेन की मी सगळ्यात आधी म्हटलं तसं खूप खूप आभार की इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही मालिका बघत आहात. आणि एवढीच विनंती की आमची लक्ष्मी निवास झी मराठीवर रोज 8 ते 9 बघत राहा. आणि जर तो भाग समजा काही कारणास्तव तुम्ही चुकला तर झी5वर तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही बघू शकता. तेव्हा आमची मालिका नक्कीच बघत राहा. असंच आम्हाला प्रेम देत राहा. आणि अशाच प्रकारे तुमचा जो प्रतिसाद आहे, तुमच्या ज्या रिॲक्शन्स असतील, तुमचं जे प्रेम आहे ते आमच्यापर्यंत पोचवत राहा. आम्हालासुद्धा तुमच्याबद्दल खूप खूप प्रेम आहे आणि आमच्या संपूर्ण टीमतर्फे पुन्हा एकदा खूप खूप आभार.